तीक्ष्णगत मल्टीपर्पज सोसायटी IMA आणि जिल्हा क्रीडा विभागाच्या वतीने वॉकेथॉन 2025 अकोल्यातील वसंत देसाई स्टेडियम येथे आयोजित करण्यात आली होती। या स्पर्धेत वेगवेगळ्या संस्थांनी सहभाग घेतला होता। दैनंदिन जीवनापासून सुदृढ राहण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन केले गेले होते। स्पर्धेमध्ये पुढे चालावे थोडे पळावे, नियतीने दिले 2 पाय, उत्तम आरोग्यासाठी साधा सोपा सरळ उपाय हा उद्देश होता। दरम्यान या स्पर्धेत अपंग महापुरुषांच्या वेशभूषा केलेल्या प्रतिकृती कलाकार, सर्व शहरातील कर्मचारी व वरिष्ठ अधिकारी आणि पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांचा सहभाग होता। स्पर्धेमध्ये 10 किलोमीटर, 5 किलोमीटर, 3 किलोमीटर आणि 1.5 किलोमीटर असे वेगवेगळे लक्ष दिले गेले होते। कार्यक्रमाला चीफ गेस्ट आंतरराष्ट्रीय ख्यातीचे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड सायकलपटू लेफ्टनंट कर्नल भारत पन्नू यांची उपस्थिती होती। दरम्यान आज सकाळी 5 वाजता अकोलेकरांनी या मॅरेथॉनमध्ये खूप मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली। त्यामुळे स्वास्थ्याबद्दल सुज्ञ असलेल्या अकोलेकरांसाठी आज एक उत्तम पर्वणी होती। नमस्कार। आज हे तीक्ष्णगत IMA वॉकेथॉन जे इथे वसंत देसाई क्रीडांगणापासून सुरू झालेली आहे, सोबतच IMA सोबत तीक्ष्णगत मल्टीपर्पज वेलफेअर सोसायटीचा हा एक उपक्रम आहे। तीक्ष्णगत मल्टीपर्पज वेलफेअर सोसायटी सदैव कुठले ना कुठले एक उपक्रम घेत असते। यावेळेस डॉक्टर राजेंद्र सोनवणे IMA चे प्रेसिडेंट आहेत, ते अकोला जिल्ह्याचे, आणि त्यांनी आम्हाला या वॉकेथॉन मध्ये सहभागी व्हायला सांगितलं आणि आम्हाला अतिशय आनंद झाला। त्यामुळे तीक्ष्णगत IMA वॉकेथॉन ही झालेली आहे आणि उत्स्फूर्त प्रतिसाद असा लोकांचा इथे आलेला आहे। 10 किलोमीटर, 5 किलोमीटर, 3 किलोमीटर आणि 1.5 किलोमीटर अशा ह्या वॉकेथॉन मध्ये सहभागी असलेले हे पार्टिसिपेंट्स इथे आलेले आहेत। दिव्यांग पार्टिसिपेंट इथे आहेत। अतिशय असा सुंदर प्रतिसाद या वॉकेथॉनला इथे मिळालेला आहे। पुन्हा हे सगळे पार्टिसिपेंट्स धावून पुन्हा वसंत देसाई क्रीडांगणावर इथे याचा समारोप होणार आहे। सगळ्या पार्टिसिपेंट्सला मी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद, थैंक यू सो मच। देखे बहुत ही अच्छा जोश है सभी में एंड सभी ने बढ़ चढ़ के हिस्सा लिया। ऑर्गेनाइजर्स बहुत बढ़िया काम कर रहे हैं इसमें, जो ऐसा इवेंट यहाँ पे ऑर्गेनाइज कर रहे हैं ताकि यंग जनरेशन को और सब अपने कंफर्ट जोन से बाहर आए और पार्टिसिपेट करें इवेंट्स में, अपना फिजिकल फिटनेस को अच्छा बनाए रखें। ये बहुत ही अच्छा है एंड आई प्रे कि आगे भी और अच्छे ऐसे इवेंट्स होते रहें और एनकरेज होते रहें लोग आगे बढ़ने के लिए। हाँ, प्रोग्राम खूब इम्पोर्टेंट प्रोग्राम है। इसके माध्यम से जो है कम से कम अकोला के हर व्यक्ति को इन्होंने जोड़ने के, हर समाज के हर बच्चों से लेकर के अपाहिज बच्चों को, उनको सभी को इसमें जोड़ा है और अपने आप में एक बहुत ही ऐतिहासिक इवेंट है। और खास तौर से तीक्ष्ण और IMA जो सोनवणे जी है उनके माध्यम से आयोजित किया गया और पन्नू जी के आने से इसमें सोने में सुहागा हो गया, क्योंकि ये जो इवेंट है खास तौर से बम्बई, पूना में और बड़े शहरों में वही देखने को मिलता है, लेकिन सोनवणे जी और उनकी टीम की कल्पना की वजह से ये एक ऐतिहासिक इवेंट यहाँ मिल रहा है। उसमें हमारे बागवारी जी जो हर क्षेत्र में हमेशा जागरूक रहते हैं, उनका भी मैं पूरा अकोला वासियों की तरफ से, महाराष्ट्र शासन की तरफ से जो है धन्यवाद मानता हूँ। थैंक यू। तीक्ष्णगत मल्टीपर्पज सोसायटी आणि IMA यांच्या संयुक्त विद्यमानाने आज अकोला येथे वसंत देसाई स्टेडियमला वॉकेथॉन चालू आहे आणि आपल्या सोबत आहे खदान पोलीस स्टेशनचे ठाणेदार केदारे सर, यांच्यासोबत आपण इथे जुडलेला आहे। तर आपण सरांकडून जाणून घेऊया सर, जे लोक इथे उपस्थित झालेले नाहीत त्यांना आपण काय आवाहन कराल सर? नाही, आज अकोल्यामध्ये तीक्ष्णगत मल्टीपर्पज सोसायटी आणि IMA यांनी एक सुंदर वॉकेथॉनचं आयोजन केलेलं आहे। ही मला वाटते की अकोलेकरांसाठी पर्वणी आहे। प्रत्येक अकोलेकरांसाठी स्वतःच्या सुदृढ आरोग्यासाठी यामध्ये भाग घ्यायलाच पाहिजे होता आणि खूप अकोलेकरांनी इथे भाग घेतला। ज्यांनी भाग घेतलेला आहे, खरोखर सर्वांनी ही वॉकेथॉन खूप एन्जॉय केलेली आहे। मला असं वाटतं की सर्वांनी या वॉकेथॉन मध्ये आपण भाग घेतला पाहिजे। थँक्यू, खूप खूप धन्यवाद सर। आपल्यासोबत होते अकोला खदान परिसराचे ठाणेदार केदारे सर आणि त्यांनी सर्वांना सुंदर असं अकोलेकरांना आवाहन इथे केलेलं आहे। थँक्यू सर। तीक्ष्णगत मल्टीपर्पज सोसायटी आणि IMA यांच्या संयुक्त विद्यमानाने आज अकोला येथे वॉकेथॉन सुरू आहे आणि आपल्यासोबत तुम्ही पाहू शकता भरपूर अशी गर्दी इथे होती। सकाळी 6 पासून लोक इथे उपस्थित होते आणि आता आपल्यासोबत ग्रुप जुडलेला आहे एक, आणि जे आहे आरोग्य विभागाच्या CS वारे मॅम आपल्यासोबत जुडलेला आहे आणि त्यांचं संपूर्ण
पूर्ण ग्रुप आपल्या सोबत आहे, तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की त्यांचा आजचा हा अनुभव कसा होता आणि त्या लोकांना काय संदेश देऊ इच्छिता. नमस्कार मॅम. तर आपण इथे वॉकेथॉन करिता उपस्थित आहात, तर आपण जे लोक आलेले नाहीये किंवा जे उपस्थित आहेत त्यांना काय संदेश देऊ इच्छिता मॅम? आज जे वॉकेथॉन इथे तीक्ष्णगत आणि IMA यांनी जे इथे केलेलं आहे, खरंच हे खूप सुंदर वॉकेथॉन आहे. आणि आम्ही आरोग्याचे असल्यामुळे आम्ही तर हा संदेश देणार की रोज ऍटलिस्ट कमीत कमी 20 मिनिटं तरी आपण कोणता तरी व्यायाम करायला पाहिजे. आता बऱ्याच वेळा तरी उपस्थिती म्हणजे भरपूर उपस्थिती आहे, याच्यातनं आपण हा संदेश देतोय की ऍटलिस्ट 20 मिनिट्स वॉक तरी करायला पाहिजे. नक्कीच. आणि आपल्यासोबत इथे आणखी त्यांच्या ग्रुपमधले लोक जुडलेले, आपण त्यांच्याकडनं सुद्धा जाणून घेऊया की त्यांचा अनुभव हा कसा होता. नमस्कार सर, आपला अनुभव कसा होता? नमस्कार, मी डॉक्टर शर्मा, जिल्हा क्षयरोग अधिकारी. आजचा आपला जो वॉकेथॉन होता याचं थीम होता टीबी हारेगा देश जीतेगा, टीबी हारेगा भारत अपना जीतेगा. आणि या अंतर्गत आपण टीबी आणि न्यूट्रिशन हे दोन एकामेकाशी खूप निगडीत विषय आहे. आणि आपलं शरीर चांगलं ठेवणं म्हणजे आपण जर चांगलं सुदृढ राहिले, यामध्ये आपण नियमित वॉक करत राहिलो, त्यानंतर जेवण चांगलं ठेवलं तर आपली टीबी न होण्याची शक्यता आपल्याला जास्त असते. म्हणून आपल्या सर्वांना आव्हान हेच आहे की आपण नियमितपणे व्यायाम करावा, चांगलं भरपूर जेवण करावं. आणि जर आपल्याला एखादा व्यक्ती ज्याला असं आपल्याला संशयित टीबीचा आहे तर आपल्या जवळच्या PHC, सब सेंटर, शहरी आरोग्य केंद्र इथे त्यांना तपासणीसाठी पाठवावे. आणि आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या आपल्याकडे 10 मॅट म्हणजे सोफिस्टिकेटेड मशीन्स आहे ज्यामध्ये आपण टीबीची तपासणी करतो. आपल्याकडे मायक्रोस्कोपी सेंटर जवळपास 15च्या वर आहेत ज्या ठिकाणी आपण टीबीची तपासणी करतो. दरवर्षी 3000च्या दरम्यान आपल्या जिल्ह्यामध्ये केसेस निघतात. आणि या केसेस मध्ये आपलं जर भारतामध्ये आपण सध्या एक मोहीम 100 दिवसाची टीबीची मोहीम सुरू आहे, त्यामध्ये ज्या ठिकाणी मृत्यूदर जास्त आहे अशा ठिकाणी ती मोहीम आहे. आपल्याकडे अकोल्यामध्ये आपण खूप चांगलं काम करतोय. मृत्यूदर आपला कंट्रोलमध्ये आहे, 2% दरम्यान आहे. तर त्याच्यामुळे आपल्याकडे सध्या ती मोहीम नाही आहे. परंतु आपण क्षयरोग अंतर्गत खूप सारखे वेगवेगळे कार्यक्रम राबवतोय, जसं क्षयरोग टीबी मुक्त ग्रामपंचायत. आणि आपल्याला माहितीच असेल की आपण निक्षय मित्र हे खूप महत्वाकांक्षी कार्यक्रम आहे. त्यामध्ये आपल्याकडे अकोल्यामध्ये आपल्याकडे भरपूर निक्षय मित्र जोडले आहेत जे की आपल्या टीबीच्या रुग्णांना फूड बास्केट त्यांना डिस्ट्रीब्यूट करतात आणि त्यांना सहयोग पण याच्यामध्ये करतात. आपल्याला सर्वांना विनंती आहे की आपण नियमित प्रकारे व्यायाम करावा. टीबी सदृश्य एखाद्याला जर सिम्पटम असेल तर त्यांना जवळच्या दवाखान्यामध्ये आपल्याला तपासणीला पाठवायचं आहे. सोबतच टीबीचं एखादा जर रुग्ण आपल्याकडे असेल तर त्याला आपल्याला समाजामध्ये दूर न ठेवता त्याला आपल्याला निक्षय मित्र म्हणून त्याला सहाय्य करायचं आहे. धन्यवाद. नक्कीच अकोलेकर, आपण पाहताय की सर्व आरोग्य विभागाची टीम आपल्याला टीबी हारेगा देश जितेगा या स्लोगन मागे सपोर्ट करते. आणि कृष्णगत मल्टीपर्पज सोसायटी आणि सोबतच IMAच्या या वॉकेथॉनला त्यांनी सुद्धा सहभाग घेतलाय. तर आपण त्यांच्या सर्वांचे आभार मानूया. धन्यवाद. आपल्यासोबत पंकज दादा जोडलेले आहे. दादा, तुम्ही सुद्धा आज याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे, तर तुम्हाला कसं वाटतंय? खरं तर IMA आणि कृष्णगत या दोन्ही संघटनेचं मी खरं तर अभिनंदन करतो. आपण पाहिलं असताना तर रविवार म्हटलं की लोक खूप म्हणजे त्याला आपण घरीच राहतो. तर या माध्यमातून मला असं वाटतं सकाळी 6:30 वाजता सुरू झाली आणि पूर्ण अकोला एवढा चांगला रिस्पॉन्स भेटलाय. आणि आपण आरोग्याला जर पाहिलं तर हेल्थ इज वेल्थ जो म्हणतो, तर हा निश्चित तुम्हाला एक सांगतो, धावल्याने आपलं आरोग्य सुद्धा चांगलं राहतं. आणि एक टीबीचा इथला उद्देश चांगला आहे, त्याला एक आरोग्यासाठी जनजागृती झाली पाहिजे. मला असं वाटतं की असं एक मॅरेथॉन हे महिन्यातून एक वेळेस तरी असलीच पाहिजे. तर आज रविवारचा दिवस होता आणि त्याच्यामध्ये अकोलेकरांनी खूप मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे. आणि रविवारचा दिवस म्हटलं की सगळे म्हणजे चला आज रविवार आहे, आपण म्हणजे 10 वाजता 12 वाजता उठू. परंतु आज अकोल्या म्हणजे जो वातावरण निर्माण झालेलं आहे ते तुम्ही सध्या बघू शकता की किती छान असा इथे उपक्रम कृष्णगत मल्टीपर्पज वेलफेअर सोसायटीने केलेला आहे.